राधाकृष्ण विखे पाटलांना मुख्यमंत्री व्हायचंय। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा झी24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत दावा। मराठा समाजाचा आवाज व्हायचा विखेंचा प्रयत्न। सारथी संस्थेतील मराठा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तातडीने सुरू करा, अन्यथा सरकारला परिणाम भोगावे लागतील। मनोज जरांगे पाटलांचा इशारा। नागपुरात 10 ऑक्टोबरला ओबीसींचा महामोर्चा। यशवंत स्टेडियम ते संविधान चौकापर्यंत ओबीसींचा एल्गार। नागपुरातील बैठकीनंतर विजय वडेट्टीवार यांची माहिती। बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी धाराशिवमधील 32 वर्षांच्या तरुणाची आत्महत्या। हैदराबाद गॅझेटप्रमाणे आरक्षण देण्याची मागणी। लोकाभिमुख कारभार व्हावा असा आमचा विचार। महिला IPS वादावर अजित पवार यांनी अधिक बोलणं टाळलं। आमच्या तिघांचं व्यवस्थित सुरू असल्याचंही भाष्य। भारत पाकिस्तान मॅचला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विरोध। उद्या हर घर से मोदींना पाठवणार सिंदूर। ज्या पाकिस्तानने युद्ध पुकारलं त्यांच्यासोबत मॅच खेळणं म्हणजे देशभक्तीचा व्यापार सुरू असल्याचं उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र। जालन्यातील वडारवाडी खदानीमध्ये बुडून दोघांचा मृत्यू। फोटो काढण्यासाठी गेलेल्या मुलांचा बुडून मृत्यू। जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे 191 तालुक्यांमध्ये पिकांचं नुकसान। शेतकऱ्यांना 73 कोटी 91 लाखांची मदत जाहीर। शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होणार। तुळजाभवानी देवीचं VIP दर्शन महाग। नवरात्रोत्सव काळात दर्शन पासच्या किमतीत मोठी वाढ।